एवढे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड करायची आत्तापर्यंत कोणीही पद्धत सांगितली नसेल. पीठ शिजवायचं नाही किंवा पीठ वाफवायचं पण नाही आहे. फक्त पिठाला उकड काढायची आहे आणि आजीच्या पद्धतीने आज आपण पापड करणार आहोत. आणि पापड करताना आजीच्या टिप पण सांगणार आहे, त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पापड बनवण्यासाठी इथे मी 2 किलो तांदूळ धुवून सुकवून घेतलेले आहेत. त्याला चक्कीतून आपल्याला दळून आणायचं आहे. हे दळून आणलेलं पीठ आहे, जसं आपण भाकरीला दळून आणतो ना त्याच पद्धतीने हे दळून आणलेलं भाकरीचं पीठ आहे. मी आता सर्व पिठाचे पापड करणार नाही, तर 2 कपाचे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी 2 कप पीठ घेतलेलं आहे. कप घेताना असं हलकंसं थोडंसं दाबून आणि व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. जेवढा आपण कप पिठाने भरणार ना तेवढेच आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर अख्खे तांदूळ असतील ना तर आपले पापड बनवताना फाटणार नाहीत. अशी पसरट एखादं भांडं घ्यायचं, कोणतंही घ्यायचं पण जाडबुडाचं घ्यायचं. मी इथे कढई घेतली आहे. एका कपाला आपल्याला 1.25 कप पाणी घालायचं आहे. तर इथे माझे 2 कप पीठ आहे, तर मी इथे 2.5 कप पाणी घालणार आहे. आजीच्या पद्धतीचे पापड आहेत, म्हणजे ट्रिक पण याच्यामध्ये टिप भरपूर आहे. त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पाण्याला उकळी आली की त्याच्यातलं मी अर्धा कप पाणी काढून ठेवणार आहे. पाण्याचा वापर आपण कधी आणि कसा करायचा तो पुढे मी दाखवणार आहे. अर्धा चमचा आपल्याला पापड खार घालायचा आहे. पापड खार घातल्याने पापड चांगले फुलतात, पण जास्त झालं ना ते लाल होतात. म्हणून 1 चमचा जिरं घालायचं आणि 1.5 चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत. पाव चमचा मीठ घालायचं. पापड खार पण खारट असतो आणि मीठ पण खारट असतं, म्हणून मिठाचं प्रमाण आहे ना ते प्रमाणात घालायचं. थोडंसं चाखून बघायचं, जर कमी वाटलं तर परत घालू शकतो. थोडं थोडं करून पीठ घालायचं. ही आजीची टीप आहे की लाकडी वस्तूने तुम्ही पीठ मिक्स करायचं, म्हणजे पिठाच्या गुठल्या होत नाहीत. वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण ते कमीच घालायचं, कारण ते सुकल्याच्या नंतर ना खारट होतात. सर्व पीठ ओलं होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्याच्यानंतर झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि 3 मिनटं याला वाफ द्यायची. 3 मिनटानंतर परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे गरम पाणी काढून ठेवलेलं आहे ना ते चमच्याने साईडने असं सोडायचं, म्हणजे खालचं पीठ आहे ना ते करपत नाही. थोडं थोडं घालायचं आहे, एकसाथ घालायचं नाही. परत झाकण ठेवायचं, मिक्स करायचं नाही आहे. फक्त 3 मिनटं याला वाफवून घ्यायचं. झाकण काढल्या काढल्या मिक्स करायचं, परत पाणी घालायचं, साईडने पाणी सोडायचं, म्हणजे कढई खाली करपत नाही. ही सेम पद्धत आपण अशी 4 वेळा करायची आहे. आपल्या पेल्यातलं काढलेलं पाणी संपेपर्यंत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे, मिक्स करायचं, परत पाणी टाकायचं. असं करून करून मी सर्व अर्धा कप पाणी आहे ते घातलेलं आहे. फक्त 1 चमचा पाणी आहे ते आपलं शिल्लक राहिलेलं आहे. झाकण ठेवायचं, 2 मिनटं वाफ काढायची आणि गॅस बंद करायचा. मिक्स करायचं आणि 15 मिनटं याला झाकून ठेवायचं. गॅस आपला बंदच आहे. 15 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटांनंतर पीठ काढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, आपल्या कढईला पण काहीच चिटकलेलं नाही. थोडंसं असं ग्लासाला तेल लावून घ्यायचं, थोडंच लावायचं, जास्त लावायचं नाही. जास्त जर पिठामध्ये तेल घातलं ना तर पापड ना नंतर खवट होतात. म्हणून पापड करताना तेलाचा वापर कमीच करायचा. एक अर्धा चमचा छोटा हाताला तेल घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळायचं, पिठामध्ये कुठेही गुठली राहता कामा नये. अशा पद्धतीने पीठ आपल्याला मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. आणि गरम गरमच पीठ झाकून ठेवायचं आणि अर्धं पीठ आपल्याला काढून घ्यायचे. त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्हाला पापड लहान मोठे करायचे असतील तेवढे तुम्ही त्याचे गोळे करून घ्यायचे. त्यातलाच एक गोळा घ्यायचा, असा गोल करायचा आणि त्याला हातावर तसा प्रेस करायचा. साईडने कुठेही आपल्याला क्रॅक झालेलं दिसलं नाही की समजायचं की आपलं पीठ आहे ते पापडासाठी तयार झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की साईडने कढई फाटते म्हणून, तर परत थोडा वेळ पीठ मळून घ्यायचं. पापड सुकवण्यासाठी स्वच्छ असं प्लॅस्टिक घ्यायचं, त्याला पुसून घ्यायचं. मी आता इथे थोडंच तुम्हाला करून दाखवणार आहे किचनवर. पापड बनवताना आरामात खाली बसून पापड करायचे, म्हणजे आपल्याला पटकन पापड करता येतात. पापड बनवण्यासाठी गोल कापून 2 प्लॅस्टिक घ्यायचे आहेत, त्यांना तेल लावून घ्यायचं. शक्यतो प्लॅस्टिक आहे ना तर जाडसर घ्यायचे, म्हणजे पापड आपल्याला पटापट करता येतात. पापड बनवण्यासाठी प्लॅस्टिक घेणार ना ते असे दुंबळलेलं नाही पाहिजे. जर दुंबळलेलं असेल ना तर तुमचा पापड त्याच्यावर ठेवलात आणि केलेत ना तर पापड पण नंतर ते सुकत आले ना की फाटल्या जातात. म्हणून चांगलं प्लेन आणि जाडसर घ्यायचं. आणि तेलाची बाजू असेल ना त्याच्यावरती एक गोळी ठेवायची, दुसरी तेलाची लावलेलं प्लॅस्टिक आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आणि असं तळ सपाट असलेली ताटली घ्यायची किंवा टोप घ्यायचं आणि वजनशीर घ्यायचं, म्हणजे त्या दाबाने पापड आपले चांगले पटकन असे पसरतात. थोडं आपल्याला वाटलं तर वरून असा हात फिरवायचा, म्हणजे तो पातळ होतो. झटपट असे पापड तयार होतात, लाटायचं टेन्शन नाही आहे. आणि वरून असा हात फिरवायचा, म्हणजे वरचं प्लॅस्टिक आहे ना ते पटकन सहज निघतं.
अशा पद्धतीने आपण सर्व पापड करून घ्यायचे। तेल लावलेली बाजू वरती ठेवायची, त्याच्यावरती गोळा ठेवायचा, असं प्रेस करायचं ताटलीने, चांगलं जोरात दाबायचं। खाली बसून दाबलेत ना तर पटपट होतात असे, थोडं जाड वाटले तर वरून हात फिरवायचं। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झटपट पापड तयार होतात। नक्की करून बघा, संध्याकाळपर्यंत ते चांगले सुकतात। खास आजीची टीप, पापड चांगले कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवायचे, चांगल्या कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि जिथे थंडावा नसेल ना तिथे पापड भरून ठेवायचे, म्हणजे पापड आपले वर्षभर टिकतात, त्यांना बुरसा येत नाही आणि वर्षभर चांगलेच राहतात। तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये जिरं जास्त झालं आहे, पण जिराने आणि तिळाने पापडाला चव चांगली येते। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मगच आपल्याला पापड घालायचं आहे। तेल कडकडीत गरम करून झाल्याच्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि पापड तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही कसे फुलत आहेत ते, एकदम कढई भरून असे आपले हे पापड फुलले आहेत। खायला खूपच चविष्ट लागतात। नक्की एकदा तुम्ही करून बघा। जिरं जास्त घाला, जरी डाळ भात असेल ना तरी तोंडी लावायसाठी पापड घेतलेत ना तरी पण तुम्ही जेवू शकता। पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरची पण वापरू शकता। आपण जेव्हा जिरं घातलं ना त्याच वेळेला तुम्ही लसणीचा आणि मिरचीचा ठेचा घालू शकता। बघा कसे कुरकुरीत झाले आहेत ते। आजची जर तुम्हाला ही पापडाची रेसिपी आजीच्या पद्धतीची आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून